ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आज आहे महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजचा दिवस 27वा आणि आजपासून आपण सुरू करत आहोत नवीन सिरीज मोत्यांची साडी पिन. आणि आज आपण पहिलं आपलं डिझाईन बघत आहोत ह्या सिरीज मधलं. आणि हे डिझाईन पहिलं आहे आपलं पर्ल साडी पिन. यासाठी आपण दोन प्रकारचे बीड्स घेतलेत. एक म्हणजे व्हाईट पर्ल्स जे 3 मिलीमीटर साईजचे आणि दुसरे म्हणजे आपले 11x0 साईजचे बीड्स जे आपण दोन शेडमध्ये घेतलेले आहेत, एक लाईट पिंक आणि एक डार्क पिंक. याबरोबरच आपण नेहमी वापरतो नायलॉन वायर 0.11 मिलीमीटर स्ट्रॉंग आणि अतिशय पातळ अशी आणि 12 नंबरची सुई. तर इथे आपण एका सेफ्टी पिन पासून सुरुवात केलेली आहे. या सेफ्टी पिनला आपण दोरा जोडून घेतला व्यवस्थित गाठ मारून आणि नंतर त्यावर आपण एक 4 मोत्यांचं फूल तयार केलं. आता हे फूल कसं तयार केलं, आपण खूपदा आपल्या ठुशी सिरीज, पैंजण सिरीज यामध्ये सुद्धा ही फूल तयार करण्याची आणि ही फुलाची साखळी तयार करण्याची प्रोसेस शिकलेलो आहोत. आपण जर आधीचे भाग बघितले असतील तर आपल्याला आठवत असेल आपण बेसिक ठुशी शिकलो होतो. या सगळ्या प्लेलिस्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे. हे 4 मोत्यांचं फूल तयार झाल्यावर आपण पुन्हा एकदा आपल्या धाग्याला आपल्या पिन सोबत गाठ मारून घेणार. आणखीन आपला जो शेवटचे 2 मोती आहेत फुलाचे त्यातून सुई पास करून आणि ती पिनीतून सुई पास करून आपण ह्या फुलाला पिनी सोबत व्यवस्थित घट्टपणे जोडून घेत आहोत. असं आपलं पहिलं फूल घट्टपणे पिन सोबत व्यवस्थित जोडून घेतल्यावर आपण एक्स्ट्रा धागा तोडून घेतो, थोडासा धागा सोडून, आणि मग त्या धाग्यासोबत आपण आपली सुई बाजूच्या मोत्यांमधून पास करतो. म्हणजे जो आपण एक्स्ट्रा ठेवलेला धागा आहे तो मोत्यांमध्ये व्यवस्थित फिक्स होतो आणि असं आपलं पहिलं फूल तयार झालेलं आहे. आता ह्या फुलाची चेन एक साखळी आपण वाढवत आहोत. दरवेळेस 3-3 मोती घेऊन, जे की आपण आपल्या ठुशी आणि पैंजण सिरीज मध्येही बघितलं, तर 3-3 मोती घेतले आणि दरवेळेस एक फूल तयार करणार आणि दरवेळेस आपलं नवीन तयार झालेलं फूल आपण पिन सोबत फिक्स करणार. कसं तर आपल्या फुलाची जी शेवटची 2 मोती असतात त्यातून आपण सुई काढणार आणि ती आपल्या पिनी भोवती सुई वापस काढून अशा प्रकारे आपण आपल्या पिनीला हे फूल दरवेळेस कनेक्ट करत जाणार. आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये मोत्यांचे दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार आपण बघत असतो. आता आपल्याला प्रश्न पडेल की मोत्यांचे दागिने बघतोय आणि मग आपण साडी पिन कसं काय बरं बघत आहोत. तर साडी पिन ही फक्त साडीला सांभाळत नाही, तर ती स्टाईल स्टेटमेंट म्हणूनही काम करते. आणि म्हणून आजकाल आपण अतिशय वेगवेगळ्या डिझायनर अशा साडी पिन एखाद्या दागिन्याप्रमाणे वापरतो. म्हणून आपण महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये साडी पिन ही सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यातही आपण बघत आहोत मोत्यांची साडी पिन. आज आपण मोत्यांची साडी पिन बनवण्यासाठी जी सेफ्टी पिन वापरत आहोत त्या सेफ्टी पिनचा शोध 1849 मध्ये वॉल्टर हंट यांनी लावला होता. परंतु त्या सेफ्टी पिनचा साडीसाठी वापर मात्र खूप नंतर सुरू झाला. साडीचा इतिहास जरी सिंधू संस्कृतीपर्यंत मागे जात असला तरी प्राचीन काळी साडी सुरक्षित ठेवण्यासाठी पिन ऐवजी गाठी मारणे किंवा कपड्यांची नैसर्गिक पकड वापरली जात असे. साडी पिनचा उगम हा राजघराण्यातील महिलांनी साडीच्या पदरावर लावायच्या ब्रोच मधून झाला. आता हे ब्रोच म्हणजे काय, तर टाचणीसारखी एक वस्तू. हे ब्रोच हे सोने, चांदी, हिरे आणि मौल्यवान रत्नांनी बनवलेले असतात, जे केवळ सोयीसाठी नाही तर प्रतिष्ठा दर्शवण्यासाठी वापरले जातात. ब्रिटिश काळात साडी नेसण्याच्या पद्धतीत बदल झाला आणि मग सुरक्षिततेसाठी पिनचा वापर वाढला. हळूहळू या साध्या सेफ्टी पिनचे रूपांतर आताच्या अलंकारिक साडी पिनमध्ये झाले. महाराष्ट्रात 9वारी किंवा 6वारी साडी नेसताना विशेषतः पदर खांद्यावर स्थिर राहण्यासाठी आणि आपल्या ज्या डिझायनर साड्या आजकाल येतात त्यांच्यासाठी सुद्धा साडी पिन ही अतिशय महत्त्वाची अशी मानली जाते आणि त्याला एक दागिन्याचं स्वरूप आजकाल आलेलं आहे. म्हणूनच तर सध्या साडी पिन हे केवळ आवश्यकतेचे साधन नसून फॅशन एक्सेसरी बनलेलं आहे. आणि यामध्ये आजकाल मोत्यांची पिन, खड्यांची पिन किंवा मग महाराष्ट्रीयन नथ आणि पैठणी किंवा साडीच्या बॉर्डरशी जुळणाऱ्या पिन सुद्धा अतिशय लोकप्रिय आहेत. तर इथे आपली फुलांची साखळी आपण आपल्या पिनेवर व्यवस्थित जोडून घेतलेली आहे आणि त्याला दरवेळेस आपल्या मोत्यांमधून सुई
पास करून आपल्या पिनीसोबत आपला तो धागा व्यवस्थित आपण जोडून घेतल्यामुळे हे आपली फुलांची ही साखळी आपल्या पिनीला व्यवस्थित घट्टपणे जुळली आहे. आणि आपण बघू शकतो अतिशय सुंदर अशी मोत्यांची साडी पिन आपण या ठिकाणी बघू शकतो, जी की अशी एक सिंगल लेयर सुद्धा आपण मोत्यांची साडी पिन म्हणून वापरू शकतो. अतिशय नाजूक आणि सुंदर दिसत आहे. आणि म्हणून आपण हे डिझाईन जे आहे आपलं ते म्हणतोय डिझाईन नंबर 1. आजचं हे आहे 1 नंबरचं डिझाईन. आता बघूया हे जे आपण सिंगल एक साखळी तयार केली, त्याच्या शेजारी आपण आता डबल साखळी तयार करत आहोत. ती कशी करायची ते? तर आपण ठुशीमध्ये सुद्धा ठुशी सीरीजमध्ये सुद्धा डबल लेयर ठुशी तयार केली होती. तर त्यामध्ये सुद्धा आपण ही पद्धत बघितली. तर आजची ही साडी पिन आपल्याला बेसिक ठुशी सोबतही मॅचिंग होऊ शकते. आणखीन आपली जी डबल लेयर ठुशी आहे, त्या ठुशी सोबत सुद्धा मॅचिंग होऊ शकते. तर आपल्या ठुशीची प्लेलिस्ट आणि आपल्या पैंजणची सुद्धा प्लेलिस्ट आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहोत. जसं आपण म्हटलं की आपली प्रत्येक सिरीज जशी जशी पुढे जाईल तसं तसं आपला एक एक दागिन्यांचा सेट कंप्लीट होणार आहे, जे आपण आपल्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या पोशाखांवर वापरू शकता. असे वेगवेगळे तयार झालेले सेट. तसेच आपण आपला घरगुती एक व्यवसायही सुरू करू शकता. असे वेगवेगळे सेट त्यामध्ये तयार करू शकता. अगदी केसांपासून ते पायांपर्यंत एक लुक कंप्लीट होणार आहे आपला, जशी आपली एक एक सिरीज पुढे जात आहे आपल्या मेन महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये. इथे आपण सुरुवातीला 3 मोती घेतले होते डबल साखळी करण्यासाठी. मात्र त्यानंतर आपण दरवेळेस 2-2च मोती घेतोय आपल्या सुईमध्ये आणि हे 2 मोती अशा प्रकारे आपण आपल्या पहिल्या चेनमधून पास करतो सुई, की आपला एक दरवेळेस चौकोन फूल तयार होत आहे. तर अशा प्रकारे आपण दरवेळेस 2-2 मोती घेणार आणि एक एक चौकोन फूल तयार करत आपल्या सिंगल चेनच्या शेजारी एक डबल चेन तयार करत आहोत. तर इथे आपल्या सिंगल चेनच्या एका बाजूला आपण डबल चेन तयार केलेली आहे. आता अशीच पद्धत आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा वापरत आहोत आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण डबल चेन तयार करून घेत आहोत. हे डिझाईन जर आपल्याला आतापर्यंत आवडलं असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या ओळखीच्यांसोबत शेअर करा. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मोत्यांच्या दागिन्यांची परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपण मोत्यांच्या दागिन्यांचे वेगवेगळे मॅचिंग सेट कसे तयार करू शकतो हे सगळ्यांना कळेल. तर इथे आपण आपल्या मधल्या मेन साखळीच्या शेजारी दोन्ही बाजूंनी डबल साखळी तयार करून घेत आहोत. पहिल्या वेळेस आपण दरवेळेस 3 मोती वापरतो सुरुवातीला डबल साखळी करताना. मात्र त्यानंतर आपण दरवेळेस 2-2 मोती सुईमध्ये घेत आपली ही पूर्ण लाईन कंप्लीट करत असतो, जसं की आता आपण करत आहोत. तर ही जी आपण मोत्यांची साडी पिन ही सिरीज सुरू केलेली आहे महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजच्या अंडर. ती सिरीज आपण आपल्या कमेंटमध्ये आलेल्या सजेशननुसार सुरू केली. आपण पैंजण ही सिरीज सुद्धा आपल्या कमेंटमध्ये आलेल्या सजेशननुसारच सुरू केली होती. तर कमेंटमध्ये लिहा की ही मोत्यांची साडी पिन ह्या सिरीज नंतर आपल्याला कोणत्या दागिन्यांची सिरीज बघायला आवडेल. कारण आपल्या प्रत्येक सिरीजमध्ये आपण त्या त्या दागिन्यांची 10 वेगवेगळी डिझाईन्स बघत असतो, ज्याने की आपले वेगवेगळे मॅचिंग असे सेट तयार होत असतात. आणि ह्या सगळ्या दागिन्यांमध्ये आपण प्रत्येक दागिना हा आधीच्या सिरीजमधल्या दागिन्यांसोबत कसा मॅच होईल ह्याची सुद्धा काळजी घेत असतो. तर असेच वेगवेगळे दागिने बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे आपल्या मधल्या साखळीच्या दोन्ही बाजूंना आपण डबल साखळी तयार केलेली आहे आणि ज्यामुळे आपल्या साडी पिनला अजूनच शोभा आलेली आहे. बघू शकता आपण प्रत्येक वेळेस मधल्या साखळीचे मोती पिन सोबत घट्टपणे जोडलेले आहेत. आणि तो आपला जो वायर आहे तो अतिशय थिन असल्यामुळे आपली फिनिशिंग पण व्यवस्थित आलेलं आहे. तर आता ह्या ठिकाणी मध्यभागी सेंटरला एक 3 मोत्यांचं फूल आपण तयार करत आहोत. तर सुईमध्ये आपण 3 मोती घेतले आणि ते मधल्या मोत्यातून सुई वापस बाहेर काढली, ज्याने की सेंटरला आपलं एक फूल तयार झालेलं दिसत आहे आपल्याला. 4 मोत्यांचं एक फूल आपण
तयार केलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही टोकं आपली पिनीची दोन्ही बाजूची टोकं आपली सारखी दिसत आहेत. तर हे जे आहे आपलं मोत्यांचं डबल चेनचं डिझाईन, हे आहे आपलं आजचं डिझाईन नंबर 2. बघू शकता आपण, अतिशय सुंदर, अतिशय नाजूक दिसत आहे हे डिझाईन. हे आपण असंही वापरू शकतो, मात्र मॅचिंगसाठी, डेकोरेशनसाठी आपण आता ह्याच्यावर लावून घेत आहोत गुलाबी रंगाचे मणी. तर इथे आपण एक छोटा मणी सुईत घेतला आणि आपली जी सुई आहे ती मधल्या सेंटरच्या मण्याच्या एका बाजूने बाहेर काढली. म्हणजे आपण दरवेळेस सुईमध्ये एक मणी घेणार आणि सुई ज्या बाजूने आपण बाहेर काढली त्याच बाजूनी पुढच्या फुलाच्या मोत्यामधून बाहेर काढणार. दरवेळेस एकच दिशा ठेवणार आपण, सुई त्याच दिशेने दरवेळेस आपण बाहेर काढणार. म्हणजे बरोबर प्रत्येक फुलाच्या सेंटरला एक एक मणी आपला प्लेस होत आहे. तर इथे आपण आपल्या साडीच्या किंवा ड्रेसच्या कलरनुसार मॅचिंग मणी घेऊ शकता. आपण गुलाबी मणी घेतलेले आहेत. आपल्याला आठवत असेल आपला जो ठुशीचा शेवटचा पार्ट आहे, पार्ट 10, ज्यामध्ये आपण राणी ठुशी बघितली, त्यामध्ये आपण हेच गुलाबी मणी वापरलेले आहेत आणि अशाच प्रकारचं अगदी आवळून केलेलं मण्यांचं डिझाईन त्यामध्ये आपण बघितलं. तर आजची ही साडी पिन आपल्या राणी ठुशीवर सुद्धा मॅचिंग होऊ शकते. आपल्याला काय वाटतं, कोणत्या ठुशीवर जास्ती मॅचिंग होईल ही साडी पिन, कमेंटमध्ये लिहा. आणि आपल्या ह्या साडी पिन, मोत्यांची साडी पिन ह्या सिरीज नंतर कोणत्या दागिन्यांची डिझाईन्स बघायला आवडतील आपल्याला, हे सुद्धा कमेंटमध्ये लिहा. कारण आपल्या कमेंटची आपण नेहमीच वाट बघत असतो आणि सजेशनकडे आपण नेहमीच लक्ष देत असतो. तर इथे आपली मधली फुलांची लाईन पूर्ण झालेली आहे. मधल्या फुलांच्या प्रत्येक फुलाच्या सेंटरला आपण डार्क गुलाबी मणी लावून घेतलाय. आता असंच आपण करणार आहोत आपल्या शेजारच्या मोत्यांच्या फुलांच्या लाईन मध्ये सुद्धा एक एक मणी लावून घेत आहोत. ह्या वेळेस आपण जो मणी लावतो तो आहे फिक्का गुलाबी मणी. आपण आपल्या ड्रेसच्या डिझाईन नुसार जेही मॅचिंग कलर आपल्याला हवे असतील ते मणी इथे प्रत्येक फुलाच्या सेंटरला लावू शकता. इथे आपण राणी ठुशीमध्ये हे 2 कलर वापरले, म्हणून आपण आजच्या ह्या पिन मध्ये हे 2 कलर वापरत आहोत, फिका गुलाबी आणि डार्क गुलाबी. आता फिका गुलाबी रंगाची एक लाईन झाल्यावर शेवटची लाईन पुन्हा आपण डार्क गुलाबी रंगानेच करत आहोत. म्हणजे असं शेडिंग आपल्याला दिसत आहे, मध्ये डार्क गुलाबी, त्याच्या शेजारी फिका गुलाबी आणि पुन्हा शेवटची लाईन आपली ही होत आहे डार्क गुलाबी रंगाची. आणि आपल्या साडी पिनचा लुक अतिशय सुंदर तयार होत आहे. म्हणजे आपल्याला मॅचिंग जर आपले पोशाखावर ही पिन हवी असेल तर अतिशय वेगवेगळ्या प्रकारे आपण ह्या शेडिंग्स करू शकतो आणि आपल्या पोशाखाचा लुक अजूनच वाढवू शकतो. कारण आजकाल साडी पिन हा फक्त एक जरूरत नाही तर तो दागिना बनलेला आहे. तर इथे आपली मोती लावून झाल्यानंतर गाठ मारून पुढच्या मोत्यांमधून सुई पास करून आपण धागा कट करून घेतला आणि अतिशय सुंदर, अतिशय रॉयल अशी पिन आपली तयार झालेली आहे आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसत आहे आणि वापरण्यासाठी सोयीची झालेली आहे. बघू शकता, इझिली आपण ती पिन लावू शकतोय, ओपन करू शकतोय, क्लोज करू शकतोय आणि इथे बघा आपल्या साडीला कशी दिसणार आहे ती साडी पिन ते. तर ह्या ठिकाणी आपण ती साडी पिन ओपन केली आणि अशी आपल्या मिऱ्यांना ती साडी पिन अशा प्रकारे आपण अगदी इझिली लावू शकतो. अगदी व्यवस्थितपणे ही पिन बसते आणि आपल्या साडीचा पूर्ण लुकच चेंज होणार आहे. ही अशी घरच्या घरी असलेल्या सामानापासून साडी पिन बनवून. तर अशीच वेगवेगळी मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या ओखास क्रिएशनवरील सिरीजमध्ये बघत असतो. तर नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स अँड थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत.